आम्ही आता इथे रामेश्वरममध्ये 12:30 वाजता पोचलो आहे दुपारी। मंदिर आता बंद आहे, 4 वाजता उघडणार आहे। तर आम्ही आता फ्रेश होऊन थोडं बाहेरचे दुसरे जे आपले साईट सीइंगचे स्पॉट आहेत ते कव्हर करणार आहे। एक लोकल रिक्षा घेऊन आम्ही आता बाकीचे सगळे स्पॉट्स कव्हर करणार आहोत। रिक्षा घेऊन आम्ही आता धनुषखोडीला आलो आहोत। धनुषखोडीला इकडे सरळ शेवटचा पॉइंट आहे, तिकडे आम्ही पोचलो आहोत। इकडे एका बाजूला हिंद महासागर आहे आणि एका बाजूला बंगालचा उपसागर आहे आणि मधून हा धनुषकोडीचा रोड जातो। या इथून श्रीलंका देखील अंदाजे 18 किलोमीटरवर आहे। दोनही बाजूनी समुद्र आणि मध्ये रोड, अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला रामेश्वरममध्ये धनुषकोडी इथेच अनुभवायला मिळेल। ह्या समुद्राचं पाणी बघा, एकदम संथ आहे। बे ऑफ बंगाल, हा बंगालचा उपसागर आहे आणि हा समुद्र बघा पूर्ण उसळत आहे, त्याच्या लाटा। तो एकदम संथ समुद्र आहे आणि इकडच्या लाटा पूर्ण उसळत आहे। दोघांचा संगम इथे होत आहे। धनुषकोडीच्याच पुढे थोडंसं आले की हा स्पॉट लागतो, ह्याला बोलतात ओल्ड धनुषकोडी। इथे आधी पूर्ण एक शहर वसलेलं होतं। 1964ला इथे सुनामी आला आणि हे सगळं शहर पूर्ण इथे जमीनदोस्त झालं, उद्ध्वस्त झालं। इथे रामपादुका पण ठेवल्यात, त्या बघूया आपण। इथे बिभीषणाचं मंदिर आहे, रावणाचा भाऊ बिभीषण। हे आहे श्री रामचंद्र मंगलद्वार। आदित्य, हे आहे रामकुंड। रामचंद्र मंगल मंदिर आहे ना, त्याच्या बाजूलाच हे कुंड आहे मोठं डाव्या साईडला, रामकुंड। हा मंदिरचा परिसर आहे, पूर्ण हिरवा गेलाय। मी मंदिर तर तुम्हाला आतमधून नाही दाखवू शकत, बाहेरून हे मंदिराचं स्ट्रक्चर आहे। सुंदर मंदिर आहे, शांत परिसर आहे एकदम। लक्ष्मण तीर्थ मंदिर। हे आहे लक्ष्मण कुंड। हे आहे नटराज मंदिर। आता मी इथे एका मंदिरात आली आहे। इथे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन प्रतिकृती बनवली आहे। रामेश्वरम, सोमनाथ, नागेश्वर, विजयनाथ, झारखंड, गिरनारेश्वर, ग्रीष्णेश्वर, महाराष्ट्र औरंगाबाद, महाकालेश्वर मध्य प्रदेश,
आणि इथे पूर्ण कृष्णलीला दाखवली आहे. त्याच्यानंतर इकडे आहे केदारनाथ हिमालय. इथे आहे मल्लिकार्जुन जुन्नर आंध्र प्रदेश. इथे आहे भीमाशंकर महाराष्ट्र पुणे. इथे आहे त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र नाशिक. आणि हे आहे विश्वनाथम उत्तर प्रदेश. ओंकारेश्वर मध्य प्रदेश. रामेश्वरम मंदिराला आम्ही संध्याकाळी भेट दिली आणि दर्शन घेतले. मंदिराचा परिसर खूप भव्य आणि मोठा आहे. मंदिराच्या आतमध्ये एंट्री करायला 4 गेट आहेत. त्यातनं एकाच गेटमधनं जर तुम्हाला स्नान करायचं असेल, कुंड स्नान करायचं असेल तर तिथून जाऊ शकता. बाकीच्या गेटमधनं स्नान करण्यासाठी काही सुविधा नाही आहे. मंदिरामध्ये शिवलिंग पूर्ण दिव्याने उजळून निघते. आतमध्ये लाईट अजिबात नाही. मंदिराची वेळ सकाळी 4 ते दुपारी 12पर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत आहे. मंदिराच्या मागच्या परिसरात पूर्ण बाजार आणि मंदिरासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याला विकत घेता येते. आम्हाला तसा दर्शनाला फार वेळ लागला नाही, कारण आमच्या वेळेला गर्दी कमी होती. पण सकाळच्या वेळेला जर लाईन जास्त असेल तर टाईम लागू शकतो. आताच आम्ही रूमवर आलो आहे. आज पूर्ण दिवस आम्ही रामेश्वरममध्ये फिरण्यात घालवला आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे मंदिर आम्ही फिरलो. जसं विभीषण मंदिर, राम मंदिर, रामतीर्थम, लक्ष्मण तीर्थम, रामसीता मंदिर, नटराज मंदिर. अशाच प्रकारे आम्ही एक पंचमुखी हनुमान मंदिर पण बघितलं आहे. तिथे अजिबात शूट करायला दिलं नव्हतं, म्हणून तिथे शूट करता नाही आलं मला. तिकडे फ्लोटिंग स्टोन ठेवलेले आहेत. एकतर पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे आणि दुसरं फ्लोटिंग स्टोन ठेवलेले आहेत. असं सांगितलं जातं की ते जेव्हा 1964ला सुनामी आली होती तेव्हा ते समुद्रातनं धनुष्कोडीवरून ते रामेश्वरममध्ये सगळे ते जे फ्लोटिंग स्टोन आहेत ते वाहून आले होते आणि तेव्हापासून ते तिथे ठेवलेले आहेत. असे जवळजवळ तिकडे 7 ते 8 फ्लोटिंग स्टोन्स आहेत ठेवलेले. दुसरा पण एक छोटा आहे तिकडे दगड, पण तो पाण्यात वर तरंगत नाही. पण हे सगळे जे वाहून आलेले फ्लोटिंग स्टोन आहेत ते सगळे पाण्यावर तरंगतात आणि त्यातनं तर एकाचं वजन तर 45 किलो आहे, तरी देखील तो पाण्यावर तरंगतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. बाय बाय.